250 तक्रारी आल्याची माहिती या ठिकाणी रोहित पवार यांनी दिली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशीच नवा ट्विस्ट आलेला आहे। मतदानानंतर पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे थेट काटेवाडीमधल्या अजित पवार यांच्या घरी गेल्या आणि त्यामुळे राजकीय विश्वात जोरदार चर्चांना उधाण आलंय। तसंच या भेटी दरम्यान अजित पवार देखील घरी होते अशी चर्चा रंगू लागली आहे। मात्र अजित पवार यांच्या काटेवाडीमधल्या घरी झालेल्या भेटीत नेमकं काय घडलं हे सुप्रिया सुळे यांनी साम टीव्हीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय सविस्तर पाहूयात। मी अजित पवारांच्या घरी नव्हते गेले। माझ्या काकींचं घर आहे आणि आमच्या फॅमिलीचं ओरिजिनल घर आहे ते। बरोबर, काय आजची चर्चा होती? कारण की आज निवडणुकीचा दिवस आहे, काय चर्चा झाली? चर्चा काही नाही हो, माझं घर आहे। कारण तुम्ही ताई अनेक वेळा म्हणत असता की लढाई पारिवारिक नाहीये, ही वैचारिक लढाई आहे। त्याचंच हे आज जेवढं माझ्या आईनी माझं केलंय तेवढ्या याच्यापेक्षा जास्त माझ्या सगळ्या काकींनी माझं केलंय। माझ्या आज सुमती काकी आल्या होत्या, सुमती काकी मतदानाला आल्या, त्या प्रताप काका आले, आशा काकी आज आल्या आहेत। मला कळलं म्हणून मी सगळ्यांचा आशीर्वाद घेतला। खरं तर हेच तुमचं खरं तर एक वेगळा पॉईंट आहे। कारण तुम्ही दरवेळेस म्हणत असता की याचाच विरोधक खरं तर भांडवल करतायत की जरी हा दोन पवार कुटुंबाची लढाई आहे पण त्याला तुम्ही उत्तर देताय। नाही हो, असं काहीच नाही। माझ्या काकी आहेत त्या, मी माझ्या काकीला माझ्याच घरी भेटायला गेले। आज त्या स्वतः देखील मतदानाला आल्या होत्या। हां हो, आल्या होत्या ना। आम्ही सगळे जबाबदार लोकशाहीवर विश्वास ठेवणारी लोक आहोत आणि एक नागरिक म्हणून म्हणजे हेच तर संस्कार आमच्या काकी आई वडिलांनी आमच्यावर केलेले आहेत की एक नागरिकांनी त्याचं मतदान केलंच पाहिजे। तर मला आनंद आहे की काकी मतदानाला आल्या। तिथे कोण कोण होतं, काय चर्चा झाली? काकी आणि मी। अजून कोणी होतं? नाही बाबा, काकी एकट्याच होत्या घरी। आपण बघू शकतो की सुप्रिया सुळे या सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलण्यात व्यस्त आहेत आणि त्यांनी एकच जो जाहीर मेसेज दिलेला आहे की मी माझ्या घरी गेले होते, कुठल्या दुसऱ्याच्या घरी गेले नव्हते। अजित पवारांचं नाही, ते माझं देखील घर आहे। आणि काकी आज स्वतः म्हणजेच आशाताई पवार या स्वतः मतदानाला आल्या होत्या आणि त्यांचीच भेट घेण्यासाठी पारिवारिक चर्चा या सगळ्या झाल्या होत्या आणि पारिवारिक गोष्टी गप्पा करण्यासाठीच मी त्या ठिकाणी गेले होते। तिथे कुठलाही राजकीय हेतू नव्हता आणि परिवारवाद बाजूला ठेवत खरं तर हा सगळा एक वेगळं उदाहरण सुप्रिया सुळे यांनी आज पुन्हा एकदा सगळ्यांसमोर ठेवलंय। कॅमेरामन किरण काजेचा अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज। त्यामुळे सुळे दादांच्या घरी गेल्यामुळे आता नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे। बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशी नवा ट्विस्ट आलेला आहे। मतदानानंतर पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे थेट काटेवाडीमधल्या अजित पवार यांच्या घरी दाखल झाल्या आणि त्यामुळे राजकीय विश्वास जोरदार चर्चांना उधाण आलेला आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात राजकीय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, आपण सविस्तर पाहूयात। माझं मत आहे की याला फक्त मी इमोशनल टॅक्टिक्स म्हणेल। निवडणुकीमध्ये काही भावनिक स्ट्रॅटेजीज असतात, त्यापैकी एक हा आहे। तथापि मी याच्यावर याकरता टिप्पणी करणार नाहीत की शेवटी शत्रू तर नाही आहेत, राजकीय विरोधकच आहेत आणि भाऊ बहिणच आहेत। त्यामुळे का गेले का नाही गेले हे आपल्याला नंतर समजेल। आशाताईंची अर्थात अजितदादांच्या आईची भेट हे भावनिक राजकारणाचा एक भाग आहे। ताईंना चांगल्या पद्धतीने माहीत आहे, म्हणजे सुप्रिया ताईंना, की ही भेट जर घेतली तर मतदारांमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण करता येऊ शकतो। गेल्या 1.5 महिन्यापासून बारामती परिसरामध्ये आशाताई असताना त्यांना त्याची भेट का घ्यावी वाटली नाही, आशीर्वाद का घ्यावे वाटले नाहीत, हा सुद्धा बारामतीकरांना या निमित्तानं प्रश्न पडला असेल। आणि विशेष आभार सुप्रियाताईंची याकरता त्या भेटीचा सेल्फी काढून त्यांनी कुठं गवगवा केला नाही, याबद्दल सुद्धा त्यांचे आभार मानतो। नातेसंबंध तुटत नसतात। ती सुप्रिया सुळे असेल, सुमित्रा पवार असेल, अजितदादा असतील, शरद पवार असतील, नातं हे तोडायचं नसतं। मी वारंवार सांगतो, मतभेद असावेत, मनभेद नसावेत। नात्यामध्ये विभक्तता येऊ नये। हे पवार कुटुंब आहे, हे इकडचं उबाठाचं कुटुंब नाही। त्यांनी नाते जपलेत, त्यांनी नाते तोडलेत, हा दोघांमधला फरक आहे। लोकांचं तरी मत तिथं झालेलं आहे। त्यामुळे कोणाचं काम पीडीसीसी करत होतं याच्या आधी पीडीसीसीच्या कर्मचाऱ्यांनी दुर्दैवाने हा त्यांचा प्रचार केला आणि आत्ता पीडीसीसी बँक रात्री 1 पर्यंत उघड्यात। मार्च एंड तर नाही, मार्च एंड असला असतं तर समजलं असतं। आता आपण मे मध्ये रात्री 1 पर्यंत काय करतायत तर 500 रुपयाच्या नोटा वाटतायत, असं आमचं ठाम मत आहे। इलेक्शनच्या दिवशी त्यांना हे वक्तव्य करावं लागतं। आता गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर अजितदादा
रडू येत नसताना सुद्धा रडण्याची ॲक्टिंग तिथं केलेली आहे. चांगली गोष्ट आहे की काकी तिथे आल्या. मी काकींचं मान ठेवतो. या वयामध्ये आजारी असताना सुद्धा मतदान करण्यासाठी त्या आल्या. पण इलेक्शनच्या दिवशीच आई जर कोणाला आठवत असेल आणि हे स्टेटमेंट ते सुद्धा पिक्चरचं स्टेटमेंट जर कुणी करत असेल तो त्यांचा विषय आहे. पण मी काकींचं स्वागत करतो. वय आणि आजारी असताना सुद्धा मतदानाचा हक्क त्यांनी बजावला. नाही महिना झाला, 1.5 महिना झाला काकींबरोबरचा फोटो मी काही बघितला नव्हता. आज इलेक्शनच्या दिवशी मेरे पास माँ है हे कुठेतरी सांगावं लागतंय. ह्याच्या मागे काय हे मला सांगता येणार नाही. पण मी एवढंच आहे, काकींना मानलं, आजीला मानलं. या वयामध्ये सुद्धा त्या मतदान करण्यासाठी आल्या. हाच आदर आणि हाच विचार खऱ्या अर्थाने पवार कुटुंबाचा विचार आहे. त्याला 2-3 कारणं असू शकतात. एक, खडकवासल्याचे काही व्हिडिओ आम्ही बघितले. तिथं काही लोक आली म्हणाले अरे कमळच दिसत नाही, मग मी मतदानच नाही करणार. त्यामुळे